एकनाथ शिंदे साहेबांनी काल कान पिचक्या तरी घ्यायला पाहिजेत होत्या. किती लाड करावं द्या एकनाथ शिंदे साहेबांचा, मनोज जरंगे, पण काल त्यांनी बृहत शब्द काढायला पाहिजेत होता. उदय सामंत चुकले, त्यांनी माफी मागायला पाहिजे. उद्या जर भटुकड्या सामंत्या म्हणलं तर चालणार आहे का? भटुकड्या सामंत्या म्हणलं तर चालणार आहे का? सॉरी टू से असं चालणार आहे का? उद्या तुम्ही ब्राह्मण म्हणून तुम्हाला त्रास दिला तरी गुणरत्न आणि जयश्री आहे, लक्षात ठेवायचं. कुणाला एकटा पडू दिला जाणार नाही. परंतु माननीय बावनकुळे साहेबांनी कोणत्याच मराठा महसूल मंत्र्यांनी गाव तिथं स्मशानभूमी दिली नव्हती. हे आपले काय नाव ते इथले ते नगरचे विखे पाटलांनी देऊ शकले नव्हते, ह्या बावनकुळे साहेबांनी दिलेले. पानंद रस्ते, शेताचा वाद असायचा, गरीब मान ढोर संभार असेल, ओबीसी असेल, छोटं शेत असायचं, नावी असेल, कुंभार असेल, लोहार असेल, एक छोटा तुकडा असतो जमिनीचा, तो मध्यभागी असतो, रस्ते नसायचे. हे दिलेली व्यक्ती आहे, ही देणारी व्यक्ती आहे. ही लँड ॲक्विजिशन ऑफिसर्सला एक चला रे मुंबईतून बाहेर, पालघर मधून बाहेर, सगळ्यांना चान्स दिला जाईल काम करण्याचा, शुद्ध काम करण्याचा. ही कामाला लावणारी व्यक्ती आहे. आणि मग ही पोटदुखी आहे का? ही दुसरी पोटदुखी आहे का? ह्या सगळ्या गोष्टी गोळाबेरीजनं पाहिल्या जातील आणि कोणत्याच परिस्थितीत कुणाचा अपमान सहन केला जाणार नाही. माननीय मुख्यमंत्री असतील, तुम्ही विचाराल तुम्ही कोण? आम्ही मतदार आहोत. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, बौद्धांचा भिक्खू संघ असेल, आम्ही त्या संघाचे पाईक आहोत. आम्ही विचारधारेवाले आहोत. आमचा तो अधिकार आम्ही दिलेले मतदार आहोत. माय चीफ मिनिस्टर देवेंद्रजी, कोणालाच कोणत्याच परिस्थितीमध्ये चुकीचं बोललेलं आम्ही सहन करणार नाहीत. हे मला आजच्या पत्रकार परिषदेतून, आज जी आम्ही मनोज जरंगेच्या बाबतीत ही पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे आहे आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं. आणि मनोज जरंगे जोडपो पत्रकार परिषदेचा हा पहिला अंक आहे. यानंतर तुम्हाला सांगतो, आम्ही सांगितल्याप्रमाणे गुन्हेही दाखल होतील, तक्रारी दिल्या जातील, कुणालाही सोडलं जाणार नाही. त्यामुळं गप बसायचं. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च समजून कोणी शानपण करायचं नाही. आरक्षणामध्ये जास्त बोलायचं नाही, मुख गिळून बसल्यासारखं. अरे आरक्षण बोगस ठरतंय, त्याच्यावर तुम्ही म्हणलं पाहिजे बोगस आहे. उलट तुम्ही असं म्हणणार का की नाही 100% काय 100%? कोणाच्या बापाच्या घरची पेंड आहे का? Stop that nonsense everything. It will not be tolerated against the constitution. Remember this. Otherwise one has to face a music of law. सर, याला जोडून विचारतो, कारण तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला महत्त्वाचा होता की सरसकट दाखले देण्याची मागणी जरांगे पाटील आधीपासून करताय. मात्र दुसरीकडे तुम्ही आता ज्या प्रकारचं एक उदाहरण दिलं की त्यांच्या मालकीचे थिएटर्स आहेत, जमीन आहे, तरी 8 लाखाच्या त्या कुठेही कक्षेमध्ये बसत नसताना अशा प्रकारची जातपात वाटली जातात. वाटत नाही का पूर्ण आरक्षण त्यामुळे धोक्यात येऊ शकतं, कायद्याच्या कचाट्यात सापडून रद्द होऊ शकतं? बघा, गरीब आणि गरजवंत मराठ्याचा याच्यात संबंध नाही. संबंध मुलांना, युवकांना काय म्हणून एकत्र आणलं होतं की शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी. आज मनोज जरंगेची उघडी पडली. आज मनोज जरंगे उघडा झाला. तो राजकारण्यांसाठी काम करत होता हे आज स्पष्ट झालं. शासनाचा निर्णय 16 डिसेंबर 2017, मी म्हणत नाही आहे, ज्या प्रकारे शासन निर्णय आणला, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती गट याकरिता नॉन क्रिमिलेअरसाठी असलेली उत्पन्न मर्यादा जी आहे ती 8 लाखापर्यंत आहे. 8 लाखापर्यंत. मला सांगा, ज्यांच्याकडे आता जसं जरंगे पाटलांनी सांगितलं, आमच्या रेंगेंनी सांगितलं, दत्ता रेंगेंनी, ज्या प्रकारे की थिएटर्स आहेत, जमीन 100 कुटुंबामध्ये, मी सब्जेक्ट टू करेक्शन, किती एकर आहे ते, पण जमिनी 100 आकड्यांमध्ये आहेत. अशा लोकांना तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र देता. आणि हा कायदा आहे, नाही घ्या कायदा, हे घ्या, हा कायदा मान्य आहे की नाही? ह्या कायद्यानुसार तुम्हाला कोणत्याच परिस्थितीमध्ये या उत्पन्न गटाच्यावर लाभ घेता येत नाही. आणि असा लाभ घेणारे प्रमाणपत्रच देता येत नाहीत. पत्रकार साहेब, तुम्ही काय विचारलं नंतर, माझं असं म्हणणं आहे की ह्या जर
म्हणजे याच्यामध्ये उत्पन्न गटाच्या बाहेर असाल तर लाभच घेता येत नाही, प्रमाणपत्रच देता येत नाही, खोटे अफिडेविट आहे, फसवणूक आहे, जाळी प्रमाणपत्र तयार करणं आहे, खऱ्या मागासवर्गीयांची जागा हिरावून घेणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी कलमांखाली गुन्हा दाखल होतो, FIR होतो. ह्या अगोदर सत्तेतले राजकारणी असो की विरोधातले राजकारणी असो, अशा प्रकरणांमध्ये पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्या प्रकारे त्यांनी आरोप केले की त्यांनी आरोप केले की जात वैधता प्रमाणपत्र फेटाळले जाते, मात्र आकडेवारी जी समोर येते प्रशासनाकडनं 20,000 अर्ज आले होते, त्याचे 15,000 मान्य झाले, म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र त्यांना मिळालं. अशामध्ये असे आरोप करणं, माझं म्हणणं साफ आहे की मनोज जरंगे हा धंदेवाईक आहे. मनोज जरंगे रेतीवाल्यांशी किती त्याचे जवळचे नातेसंबंध आहेत. त्याचबरोबर PWD आणि मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे कोणतं खातं आहे? नगर विकास. ह्या सगळ्या टेंडरशी संबंधित सुद्धा कसं गोडी कोणाला काय वाचायची असते, मला संविधान वाचायची गोडी असते, मनोज जरंगेला टेंडर वाचायची गोडी आहे. मग टेंडर आम्हाला संविधान वाचता वाचता संविधान निर्मित्यांनी ज्या प्रकारे संविधान निर्माण केलं तिथपर्यंत वाचत जावं लागतंय. जरंगेला एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत यावं लागतंय, कारण टेंडरची गोडी आहे, आम्हाला संविधानाची गोडी आहे. टेंडरची गोडी, संविधानाची गोडी, हे गोडीचा प्रश्न आहे. आणि गोडीतून फोडी फोडी फोडी, नोटा ओढी ओढी ओढी, गोडी गोडी गोडी, नोटा ओढी ओढी ओढी, असं सगळं आहे. त्यामुळं जरंगे हा विश्वासपात्र नाही. दुसरी गोष्ट, मला येणाऱ्या काळात मान्य बावनकुळे साहेबांना महाराष्ट्रातले भटके विमुक्त OBC जे अक्षरशः वंचित घटक आहेत, मग ब्राह्मणाचे सुद्धा असतील आमचे, ज्यांना आपण म्हणतो की कुडमुडे जोशी, त्या सगळ्यांना घेऊन बावनकुळे साहेबांना भेटायचं आहे आणि SIT नेमल्या गेली पाहिजे या प्रकरणात. जोडपो पत्रकार परिषद जसा तुम्ही उल्लेख केला, काय गाभा काय आहे त्याला? तशाच तसे गावामध्ये कोणत्याही सामान्य नावी असेल, कुणबी असेल, आमचा जो खरा आहे, त्याचबरोबर लोहार असेल, सुतार भाऊ असेल, कुंभार भाऊ असेल, मार मांग डोर तंबार कोणी भाऊ असेल, डंके की चोट पे कोणी डोळावर करून पाहिलं ना, तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल. सार्वजनिक दिलं जाईल, सामाजिक दिलं जाईल, कायदेशीर दिलं जाईल. आणि तुम्हाला सांगतो एक शब्द आहे, भीमटोला 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 भीमटोला, भीमटोल्यानं सुद्धा उत्तर दिलं जाईल. उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका, उद्धव ठाकरे शिंदेना समजावून सांगा, असं पण म्हणतायत जरा. बघा, आता शिंदेवरला राग हा चॅनलच्या समोर येऊन पुढचं राजकारण करण्यासाठी मी नाही त्यातली कडी लावा आतली, मी नाही त्यातली कडीवर लावा आतली सारखा पार्ट आहे का? म्हणजे शिंदे साहेबांना अगोदर बोलायचं कमी अधिक, त्याच्यानंतर बोलायचं की आम्ही तिचा डाग पुसण्यासाठी हा मनोज जरंगे आयोडीन घेऊन गेला होता की काय? म्हणजे मनोज जरंगे एकनाथ शिंदे साहेबांना काय बोलला पत्रकार परिषदेमध्ये? उदय डोळसपणे बघायचं, कानानं ऐकायचं. मनोज जरंगे म्हणला गद्दारीचा डाग पुसण्यासाठी. मराठ्याने काय केलं? डाग पुसण्यासाठी हे केलं, सपोर्ट. डाग पुसण्यासाठी सपोर्ट केला. म्हणजे मनोज जरंगे का आयोडीन घेऊन गेला होता की स्पिरिट घेऊन गेला होता की सॅनिटायझर घेऊन गेला होता? हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या अत्यंत खालच्या स्तरावरल्या आहेत. आणि म्हणून जोडो पत्रकार परिषदा सुरू झालेल्या आहेत. कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू होईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. कायद्याचं राज्य आहे. कोणाला हिनवलेलं सहन केलं जाणार नाही. गाव कुसाबाहेर कोणाला त्रास दिलेला सहन केला जाणार नाही. आणि जे बोगस प्रमाणपत्र आहेत ते नुसते बोगस नाहीत, तर त्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे. फडणवीसांचा उल्लेख तुम्ही माय चीफ मिनिस्टर करता, त्याच फडणवीसांचे 15-20 आमदार मी पाडणार असं पण म्हणतायत. अहो, मनोज जरंगे संतोष देशमुखची पत्नी ती निवडून आणू शकला नाही. हा ग्रामपंचायतीमध्ये नेता म्हणून लायकीचा नाही. हे लोकांनी त्याची लायकी दाखवून दिलेली आहे. आणि माननीय माय चीफ मिनिस्टर मिस्टर देवेंद्रजी, माय चीफ मिनिस्टर मिस्टर देवेंद्रजी हे देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातात, तिथं प्रचार केला त्यांनी. तिथं सुद्धा भारतीय जनता पक्षाची म्हणजे झेनझीची मतं देवेंद्रजीच्या बाजूने असतात. कारण झेनझीला आमच्यासारख्या मतदारांना सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग जे आहे,
कोणतेही आडेवेडे घेऊन बोललेलं आवडत नाही आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी कोणताही आडावेडा घेऊन हे करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, माननीय देवेंद्रजी कधीच भाषण, आमचे माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब जसं बघून वाचून भाषण देतात तसं त्यांना बघून काहीच करायची गरज नसते. कारण ते विद्यार्थी जीवनापासून चळवळीतून आलेले आहेत. ते नागपूरच्या ठिकाणी RSSचं हेडक्वार्टर आहे तर दुसऱ्या बाजूला दीक्षाभूमी आहे, अशा ठिकाणाहून ते आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की नॉन प्रिज्युडाइज ब्रेन असलेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे जरंगेची लायकी ग्रामपंचायत निवडून न आणू शकणारी आहे. कारण राजकीय लायकी सगळ्यांनी डोळ्यांनी बघितली. संतोष देशमुख सारख्या प्रकरणात आणू शकला नाही. त्यामुळं जरंगे काय लायकीचा माणूस आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जरंगेच्या बोलण्याला कोणी किंमत द्यायची गरज नाही. परंतु जरंगे ज्या प्रकारे चुकीचं बोलल, हिनून बोलल, त्याला मात्र प्रभू श्री राम जी का टोला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी का टोला लगाए बिना नहीं छोड़ेंगे. काल जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यातला एक मुद्दा होता 4 नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्र नाही, 2 जिल्हा परिषद 2 नगरपालिका जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झालेलं होतं, तो प्रकरण होता. आता सर्वसामान्यांचा जर विचार करायला गेला, तुमचं असो किंवा माझं असो, कुठलीही जात पडताळणी समितीकडे जर आपलं अर्ज जातं, काही त्रुटी राहिल्या तर आपल्याला ती परिपूर्ती करावी लागते. तुम्हाला काय वाटतंय, का झोपतं हे प्रकरण? हे प्रकरण झोमण्याचं कारण हे इंटरव्हेलच्या नंतरचा फिल्म आहे आणि हे जरंगेची, आणि हे ठरवून ते कालचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला प्रेसचा एका खाजगी वृत्तवाहिनीला. आणि हे सगळं ठरवून आहे. त्याच्यामुळं मला हे म्हणायचं आहे की माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, अशा प्रकारचं राजकारण तुमच्या पिलावळ असलेल्या जरंगेला करू देऊ नका. तुमची पिलावळ असलेल्या जरंगेला करू देऊ नका. आहे अशा प्रकरणामध्ये ते पत्रकार बसून त्यांना आव्हान केलं, मी उदयला बघा कसं झालंय की एक शिंदे साहेबांचा तो काय PA आहे, काय नाव होता त्याचा, प्रभाकर, त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत. त्याला मी कुठं धुंडू. त्याच्यानंतर दुसरा आहे तो कायम चंपोगिरीमध्ये राहते. मला काय एवढा वेळ मिळत नाही. शिंदे साहेब स्वतःकडे फोन ठेवतात, CM साहेब स्वतःकडे फोन ठेवतात, शिंदे साहेब स्वतःकडे फोन ठेवत नाही. त्याच्या फोन केलं, मी उदयला बोललो, उदयला सगळं सांगितलं. आणि माझं काय एकनाथ शिंदे साहेबांकडनं रेतीचं काम आहे ना टेंडरचं काम आहे. त्याच्यामुळं मला काय कोणाची भीती नाही. शिंदे साहेबांचे माझे संबंध आहेत. याचा अर्थ शिंदे साहेबांकडे जसं जरंगे त्यांच्या ठेवणीत आहे किंवा तो पिलावळ आहे, हे माझी तशी परिस्थिती स्वतःची आणि शिंदे साहेबांची सुद्धा आम्ही अवहेलना करत नाही. त्याच्यामुळे संविधान ज्या प्रकारे आर्टिकल 14 मध्ये टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट, बराबरी की बात हो, या आशयानं आम्ही जगणारी माणसं आहोत. चूक झाली, कारण शिंदे साहेबांची काल चूक झाली की नाही सांगा, सार्वजनिकपणे त्यांनी नीचपणाचं संबोधल्यासारखं कुळ्या म्हणलं. कुळ्या म्हणजे मारड्या धेडग्या म्हणल्यासारखं. मी उदयला लिहिलं, ते सुद्धा लिहिलं मी. आणि मी हे सांगितलं की तू एकनाथ शिंदे साहेबांना सांग, उदय माझा भाऊ आहे. उदय शेवटी तुम्ही म्हणजे उदयच्या बाबतीमध्ये आय हॅव ग्रेट रिगार्ड्स, काही उदयच्या बाबतीत हे नाही. परंतु सांगायचं तात्पर्य हे की एकनाथ शिंदे साहेबांनी मनोज जरंगे पाटील म्हणण्याची गरज काय होती. हे मनोज, अंगात शिवसैनिक का जागा झाला नव्हता? कुठं बरफ आईसबॉक्समध्ये? मला म्हणायचं नाही, मी वात्र टीका करणारा माणूस आहे. मी मराठा होते का केशवराव धोंडगे हे पाहिलेलं नाही, परंतु माननीय केशवराव धोंडगे साहेबांनी जे साहित्य आम्हाला दिलं त्या साहित्यातून मी बोलत असतो. त्यामुळं काल एकनाथ शिंदे साहेब चुकले. काल एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट बोलायला पाहिजेत होतं. चूक आहे मनोज जरंगे, तुला असं बोलता येणार नाही. उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा विषय येते की नाही बघायचे मला. ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज येते की नाही मला बघायचंय. आणि त्या ओरडणाऱ्यांना मला आव्हान करायचंय की बावनकुळे साहेबांना सुद्धा हे अशा प्रकारे, ते तर फक्त ठाणे की रिक्षा म्हणल्यामुळं आपण प्रॉसिक्युशन केलं. आपण नीच संबोधल्यानंतर माननीय बावनकुळे साहेबांना, ते तुम्हाला सांगतो माझ्यासाठी आदर्श आहेत, माझ्यासाठी आदर आहेत. मला त्यांच्याकडून बावनकुळे साहेबांकडून विचारून घ्या, कोणतंही काम केलेलं नाही, करायचं नाही, भविष्यातही करायचं नाही. परंतु ज्या प्रकारे तेली माणूस असो, ओबीसी असो, वंजारी माझे धनंजय साहेब असोत, ओबीसी पुढारी आमचे छगन भुजबळ साहेब असोत, हे सगळे माझे आहेत, माझ्या रक्ताचे आहेत, माझ्या मांसाचे आहेत. बस झाला. आम्ही वकिलीत खूप आनंदी आहोत, आम्हाला व्हायचं नाही राजकारणी. परंतु माझ्या कोणत्याच माणसाला मी अपमान सहन करू देणार नाही.
आणि राजकारण म्हणून राजकारणी लोक अपमानासाठी हिशोब करायला कमी पडतात. म्हणून मी आणि जयश्री पाटील समर्थ आहोत. आमच्या कोणत्याच पुढाऱ्याला, कोणत्याच ब्राह्मणाला, कोणत्याच ओबीसीला, कोणत्याच अनुसूचित जाती जमातीच्या माणसाला त्रास दिला तर अशी झोडो पत्रकार परिषद होईल आणि मी सांगितल्याप्रमाणे सब कुछ झोडो होगा. शेवटचा एक प्रश्न घेतो सर माझ्याकडून. माझ्याकडून शेवटचा प्रश्न घेतो कारण जरांगे पाटील सातत्याने अशा प्रकारचे वक्तव्य करून तुम्हाला वाटत नाही की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी असा एक नवीन जातीय तेढ निर्माण केला जातोय? मी अगोदरही माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना सांगितलं, एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्ही मराठा राजकारणामध्ये आलात, तुम्ही मला माहीत आहे की बाळ ठाकरेंची शिवसेना ही ओबीसीची शिवसेना होती, ती काय मराठा शिवसेना नव्हती. त्यावेळेस सगळे लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होते. पण तुम्ही अंगीकारलं मराठा राजकारण, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. त्यानंतर तुम्ही समाजाला तुम्ही म्हणजे मला म्हणायचं नाही तुम्ही रसद पुरवली नाही पुरवली ते तुम्हाला भावनेला आणि तुमच्या शहाणपणाला माहीत. परंतु त्यानंतर आता परत जर जरंगे इंटरव्हेल नंतर हे जर तुम्ही सुरू करायला लावलाय की नाही हे तुम्ही आत्मचिंतन करा. कारण त्या व्हिडिओ हे सांगताय की सब बनी बनाई बातें है, सब बनी बनाई बातें है, सब बनी बनाई बातें है. अशा प्रकारे महाराष्ट्राला आम्ही डिस्टर्ब होऊ देणार नाही. सर, मनोज जरांगे पत्रकार परिषदेत नेहमी अश्लील भाषेचा वापर करतात, शब्दांचा वापर करतात. मंत्री जवळ शेजारी बसलेले असताना सुद्धा त्यांची ती भाषा चालू असते. मला हे समजत नाही की आता बघा आमच्या मंत्र्यांच्या बाबतीत मंत्री कोणत्या पक्षाचे येत नाही, ह्या डीएनएचे आहेत, आमच्या डीएनएचे. ह्युमॅनिटीच्या विरुद्ध जाऊन आमच्या ओबीसी असेल, भटका असेल, मागासवर्गीय असेल, कोणी असेल त्याच्या बाबतीमध्ये जर बोलल्याच्या नंतर जरंगेला आणि जरंगेचं समर्थन करणाऱ्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल.